बऱ्याच जणांमध्ये केस गळण्याची तक्रार असते. परंतु त्याबरोबर केसाला फाटे फुटणे, केस तुटणे, केस जास्त कोरडे होणे आणि नखं पण तुटणे, नखं फ्रजाईल असणे आणि त्याच्यामुळे नखं पुढे पूर्ण वाढतच नाहीत. नखाला भेगा पडतात. नखामध्ये एक प्रकारचा कोरडेपणा असतो. ही लक्षणं सगळी काही जणांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे लोकं त्रासलेली पण असतात. त्याची काही महत्त्वाची कारणं आहेत. त्याच्यापैकी एक पहिला पॉइंट सांगतो तुम्हाला, की आपल्या शरीरामध्ये 7 धातू असतात. मी मागे पण बोललो होतो. त्याच्यापैकी रस, रक्त, मांस, मेद आणि हा जो 5वा धातू आहे तो म्हणजे अस्थी. तर हा अस्थी धातू त्याचा मल म्हणजे नखं आणि केस असतात. म्हणजे मल म्हणजे माहिती आहे आपल्याला सगळ्यांना. मल म्हणजे त्याचा जो हाडांचा टाकलेला भाग असतो, जो मलस्वरूप असतो, जो शरीरासाठी उपयोगी नसतो, तो म्हणजे ही नखं असतात आणि केस असतात. आणि नखं आणि केस कंटिन्यूअस वाढत असतात. अगदी मेल्यानंतर सुद्धा नखं आणि केस वाढू शकतात. तर या नखामध्ये जर कोरडेपणा असेल, केसामध्ये कोरडेपणा असेल, केस तुटत असतील, नखं तुटत असतील, त्याच्यामध्ये फ्रजाईलपणा आलेला असेल, तर हाडामध्ये सुद्धा कोरडेपणा असू शकतो. हाडामध्ये कॅल्शियमची मात्रा कमी असू शकते. हाडामध्ये जो सेंद्रिय चुना ॲब्सॉर्ब व्हायला पाहिजे, तो होत नसतो. त्यामुळे यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर तुमच्या शरीरामध्ये केस तुटू नये, त्याचा वृक्षपणा कमी व्हावा असं वाटत असेल, तर पहिली गोष्ट म्हणजे काही गोष्टी लगेच चालू करा. मी रसायनवटीबद्दल बोललो होतो आणि त्याच्यानंतर गुडूची आणि माका ही चूर्ण 1.5 ग्रॅम सकाळी आणि संध्याकाळी तूप आणि खडीसाखरेबरोबर घ्यायला लागा. तुमच्या नखामधला रुक्षपणा आणि केसामधला रुक्षपणा कमी होईल आणि त्याचं तुटणं पण कमी होईल.